आज 4 सप्टेंबर 2024 याच मागील वर्षी आम्ही 4 सप्टेंबर 2023 रोजी जळगाव जागर यात्रा जळगाव शहरामध्ये हा जो कोटीनगरपासून तर अजिंठा चौफुलीपर्यंत कालंकी माता मंदिरापर्यंत उड्डाणपूल व्हावा आणि त्या ठिकाणी खड्डे जीव घेणे खड्डे ते त्वरित बुजवण्यात यावे यासाठी आम्ही जळगाव जागर यात्रा काढली होती। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही जागर यात्रा काढली होती। त्या जागर यात्रेला आज 1 वर्ष झाला तरी सुद्धा हे कुंभकर्णीय जी प्रशासन आहे हे नाही आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे वर्षापासून झोपलेले आहे। खड्ड्यामध्ये अक्षरशः आतापर्यंत या 8 दिवसामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहे। 1 वर्षामध्ये 280 लोक मृत्युमुखी पडलेले आहे। मग काय करतात जळगाव शहरातले नॅशनल अथॉरिटीवाले हायवेवाले जे अधिकारी आहे पवार साहेब झोपलेले आहेत का? आज आम्ही त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आरती घेऊन अगरबत्ती घेऊन त्यांच्या अंगावर फुलं टाकून त्यांची आरती ओवाळण्यात आली आहे। आज वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला आहे जेणेकरून तुम्ही प्रसन्न व्हा जळगाव शहरावर आणि लवकरात लवकर जळगाव शहरातील खड्डे आणि उड्डाणपूल त्वरित व्हावे यासाठी आम्ही त्यांना साकडे घातले आणि त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की येत्या काही दिवसातच जर हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात नाही आले तर जळगाव तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन आणि खुर्चीला त्यांना बांधण्यात येईल अशी आम्ही त्यांना सांगून आलेलो आहे। आणि जर लवकरात लवकर खड्डे नाही झाले तर आम्ही नक्की हा उपक्रम आणि पुढचा जो कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर राबवू नईच्या विरोधात हे आम्ही यांना आता तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही सांगतो।